हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या 15 दिवसात थेट दिल्लीमध्ये भाजपात प्रवेश होणार। एकनाथ खडसेंची माहिती। भाजपामधल्या जुन्या नेत्यांच्या आग्रहानुसार घरवापसीचा निर्णय घेतल्याची देखील प्रतिक्रिया। संकट काळामध्ये साथ देणाऱ्या शरद पवारांचा मी कायम ऋणी राहणार। घरवापसीवेळी खडसेंच्या भावना। भाजप प्रवेशानंतर खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। खडसेंवर बऱ्याच दिवसांपासून दबाव होता। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्र भाजपाबद्दल बोलण्यास एकनाथ खडसे यांचा नकार। देवेंद्र फडणवीस नेते असले तरी राज्यातले सर्व अधिकार पुन्हा विनोद तावडेंकडे जात आहेत। खडसेंच्या घरवापसीवरून रोहित पवारांचं वक्तव्य। तर फडणवीस सर्व वाद लिलायात सोडवत असल्याचं चंद्रकांत पाटलांचं उत्तर। खडसे फडणवीसांमध्ये कोणताही विरोध नसून खडसेंना सर्वाधिक मानाचं स्थान देवेंद्रजींनीच दिलं। बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या मनामध्ये खडसेंबद्दलचा सन्मान काय असल्याचाही दावा। 2 दिवसांमध्ये सांगलीबाबत निर्णय होणार। नाना पटोलेंकडून काँग्रेस समर्थकांना आश्वासन। संजय राऊतांना नौटंकी बंद करून लहान कार्यकर्त्यांप्रमाणे न बोलण्याचाही सल्ला। काँग्रेस हायकमांडसोबत बोलणं झालंय। सांगलीमध्ये ठाकरेंचाच उमेदवार, संजय राऊतांचा दावा। तर सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्यास ठाकरेंचं डिपॉझिट जप्त होणार, नितेश राणेंची टीका। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना धक्का। पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्यासह सुनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने देखील अजित पवार गटात। सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार। अजूनही वेळ गेलेली नाही, वंचित आघाडीनं विचार करावा। नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन। प्रस्ताव दिल्याची देखील माहिती। वंचित बहुजन आघाडीकडून बीडमध्ये उमेदवाराची घोषणा। अशोक हिंगे वंचितकडून बीड लोकसभा निवडणूक लढवणार। संजय निरुपम नावाच्या कचऱ्याचं स्वागत करण्याचा जाहीर निषेध। निरुपम यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून मनसेचे नेते मनीष धुरी यांची टीका। माढ्यामध्ये शरद पवार गटाचा उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांपैकी एक असणार, सूत्रांची माहिती। 12 एप्रिलला उमेदवाराच्या घोषणेची देखील शक्यता। महायुतीमध्ये अंतर्गत कलह टाळा, एकोप्यानं काम करा। मुख्यमंत्र्यांच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। तिकीट कापलेल्या खासदारांच्या पुनर्वसनावर देखील बैठकीत मंथन। सुळेंचा नवी मुंबईत कार्यकर्ता मेळावा। माथाडी कामगारांसोबत संवाद साधणार। तर नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटलांची देखील कामोठे सभा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 28%च पाणीसाठा। आवश्यकता भासल्यास 10 ते 15% पाणी कपातीचे महापालिकेचे संकेत। पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाची शक्यता। आज मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा। तर उद्या विदर्भासह मराठवाड्यात गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज। सोनं 71,000 रुपये प्रतितोळा। तर 1,400 रुपयांच्या वाढीसह चांदीचा देखील दर 80,900 रुपये प्रति किलोवर। आजपासून 6 जूनपर्यंत कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या। उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबईतून कोकण मार्गे 24 जादा गाड्या सोडण्यात येणार। महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात। मोदींची उद्या महाराष्ट्रामध्ये पहिली जाहीर सभा। चंद्रपुरात मुनगंटीवारांसाठी 16 एकर परिसरात सभेचं आयोजन। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध दिल्लीची लढत। गुणतालिकेमध्ये दिल्ली 9व्या तर मुंबई 10व्या स्थानावर। दोन्ही संघांसमोर विजयाची लय मिळवण्याचं आव्हान। तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।